ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये पुन्हा एकदा मोठी फूट पडलेली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 खासदार फुटलेत आणि त्यावरून आता शिवसेना ठाकरे पक्ष प्रचंड आक्रमक झालाय। संजय राऊतांनी थेट तुडवण्याची भाषा केली आहे, तर सुषमा अंधारेंनी घरात घुसून जाब विचारण्याचा सल्ला दिला आणि यावरून विरोधकांनी ठाकरेंच्या शिवसेनेला टोला लगावलाय। बाळासाहेब ठाकरेंचा जो आदेश जो आम्हाला देऊन गेले, तुडवा, या लोकप्रतिनिधींच्या घरात घुसून त्यांना जाब विचारायचा। अरे राडे करायला तिथून निघतं खरं तुम्ही। आता काय कार्यकर्त्याला डोकं फोडायला लावणार आहे? कार्यकर्ते वैतागलेले, ते तुमचे डोके फोडतील आता। राऊत राडा करायला तुडवायला मनगटात दम लागतो। कोण तुडवणार? जे कोण होते ना, ज्यांच्यात कॅपॅसिटी होती ते सगळे आमच्यात आहेत। ठाकरेंच्या 6 फुटीर खासदारांविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेनं आता अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे। बेईमानी करणाऱ्यांना सोडायचं नाही, कुणी फुटलं तर मतदारसंघात जाऊन राडा करा, बाळासाहेबांच्या आदेशाचं पालन करा असं राऊतांनी म्हटलं। तर शिवसैनिकांनी रक्ताचं पाणी करून यांना निवडून आणलं, त्यामुळे यांच्या घरात घुसून जाब विचारा अशी आक्रमक भूमिका सुषमा अंधारेंनी घेतली आहे। एक सांगतो, बाळासाहेब ठाकरेंचा जो आदेश जो आम्हाला देऊन गेले, तुडवा। एक सांगतो, बाळासाहेब ठाकरेंचा जो आदेश जो आम्हाला देऊन गेले, तुडवा। शिवसैनिकांनी रक्ताचं पाणी करून 9 खासदार आणि 20 आमदार निवडून आणलेले, त्यामुळे शिवसैनिकांना पूर्ण अधिकार आहे या लोकप्रतिनिधींच्या घरात घुसून त्यांना जाब विचारायचा। आणि शिवसेना स्टाईल घरात घुसलं पाहिजे एकेकाच्या, आणि घरात घुसून जाब विचारला पाहिजे की तुम्हाला असं काय कमी पडलेलं होतं। राऊतांनी हे वक्तव्य करताच त्याचे राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटलेत। फुटीर खासदारांना तुडवण्याची भाषा करणाऱ्या राऊतांनी घराबाहेर पडावं असा सल्ला शिवसेनेनं त्यांना दिलाय। तर तुम्ही फक्त मोठमोठ्या बाता करू शकता असं म्हणत शिवसेनेनं डिवचलंय। अरे राडे करायला तिथून निघतं खरं तुम्ही। आता काय कार्यकर्त्याला डोकं फोडायला लावणार आहे? कार्यकर्ते वैतागलेले, ते तुमचे डोके फोडतील आता। तुम्ही त्या पक्षाला आता कुलूप लावायचा, कुलूप तुमच्या हातातच आहे, कधी लावायचं फक्त ही वेळ काळ ठरवा। यांनी पक्ष संपवला, ज्यांनी पक्ष संपवला त्याच्याबद्दलचे आता कॉमेंट्स आता येत आहेत, ऐका, थोडा वाचा। कुणामुळे पक्ष बर्बाद झाला हे लोक कार्यकर्ते सांगतायत। लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त करणारे, कार्यकर्त्याचे आयुष्य उद्ध्वस्त करणारे या लोकांमुळेच पक्षाची ही दुरावस्था झाली। आम्ही जेव्हा उठाव केला होता तर आमचं तर बिलकुल डेड बॉडीज ते जाऊ देणार, ऑपरेशन करणार होते डेड बॉडीचं। बोलणं वेगळं हो, तुमच्या बोलण्यामध्ये दम राहिलेला नाही, लोक आता तुम्हाला सुद्धा विचारत नाही। लोकशाहीमध्ये तुमची ही राडा करण्याची, तुडवण्याची, मारामारी करण्याची भाषा शोभून दिसते। राऊत राडा करायला तुडवायला मनगटात दम लागतो। तुमच्या फक्त तोंडात दम आहे, त्यामुळे तुम्ही फक्त तोंड पाटीलकी करू शकता। आणि जर एवढीच खुमखुमी तुमच्यात असेल ना, तर आमच्या आमदारांच्या मतावरती मिळवलेली राज्यसभेची खासदारकी द्या सोडून, द्या राजीनामा, उतरा मैदानात। शिवसेना नेते निलेश राणे यांनीही राऊतांना टोला लगावलाय। राऊतांच्या बोलण्याची पातळी खालावली आहे, बाळासाहेबांचं नाव घेऊन बोलणं थांबवावं असा सल्ला निलेश राणे यांनी दिलाय। तर गुलाबराव पाटलांनी देखील राऊतांना टोला लगावलाय। किती लोकांना तोडवतील ते? अहो, यांच्याकडे कोण राहिलं नाही तोडवण्यासाठी, पण ते सगळे होते ना, ते सगळे इकडे तिकडे आलेत। तर यांच्याकडे तुडवणार आहे कोण? नाव तरी सांग, कोण तुडवणार? जे कोण होते ना, ज्यांच्यात कॅपॅसिटी होती ते सगळे आमच्यात आहेत, आम्हीच आहोत। ही नको ती भाईगिरीची भाषा संजय राऊतांच्या तोंडातून बरं वाटत नाही। त्यांचं बोलणं कायम असतं। त्या आम्ही ज्यावेळेस गेलो होतो तर 40 रेडे गेले होते म्हणून ते म्हणले होते की मुंबईत पाय ठेवून दाखवा। आम्ही मुंबईतनं तिकडनं आलो होतो, त्यांनी सांगितलं त्या एरियाने। एक प्रकारे शिवीगाळ देखील करताय, त्यांना शिव्या देता येतात, पण आमच्या तर शिव्या त्यांना समजणार पण नाही, इतक्या वेगळ्या शिव्या आहे आमच्या ऐराणीमधल्या। दरम्यान फुटीर खासदारांच्या विरोधात शिवसैनिक आता आक्रमक झाले। शिवसेना ठाकरे पक्षातील 6 खासदार फुटल्याच्या नंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं। वाशिम, हिंगोली, परभणी आणि बीडमध्ये शिवसैनिक आक्रमक झाले। फुटीर खासदारांविरोधात शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली। इतकंच नाही तर फुटीर खासदारांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहनही केलं। त्यांचा बाप बदललेला आहे आणि ह्या गद्दारांना बीड जिल्हा शिवसेना कधीही माफ करणार नाही। ह्या 6 पैकी जो बी खासदार बीड जिल्ह्यामध्ये येईल त्याला त्याच्या गाडी सकट आम्ही बीडचे शिवसैनिक पेटिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। इथं काय केलं आता? आज ह्या 6 खासदाराचे आम्ही
अंतविधी इथं केलेला आहे आणि भविष्यात त्यांचा अंतविधीच होणार आहे. आज त्यांच्या अंतविधीला त्यांना चिता दिलेली आहे आज बीड जिल्हा शिवसेनेने. नागेश पाटील आष्टीकर यांनी जे शिवसेनेसोबत गद्दारी केली आहे त्यांचा आम्ही या ठिकाणी पुतळा जाळून जाहीर निषेध करत आहोत. नागेश पाटील लाखो करोडो घेऊन जरी गेला असतील पण महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिक हा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत निष्ठावंत आहे आणि निष्ठावंतच राहणार. आधी शिवसेना पक्ष आणि चिन्ह आणि आता 6 खासदार फुटले. ठाकरेंना दुसऱ्यांदा मोठा राजकीय फटका बसला. एकनाथ शिंदेंच्या फुटीनंतर आम्ही पुन्हा नव्यानं लोकांमध्ये जाऊ आणि पक्ष उभा करू असं ठाकरेंनी म्हटलं होतं. त्यानंतर झालेल्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत ठाकरेंनी लोकांमध्ये जाऊन आमदार खासदार निवडून आणले. मात्र आता पुन्हा तशीच फूट शिवसेनेच्या वाट्याला आली आहे. त्यामुळे यावेळी ठाकरेंची शिवसेना आक्रमक भूमिका घेण्याची चिन्ह सध्या तरी दिसत आहे. ब्युरो रिपोर्ट झी 24 तास.